शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय Oh,
जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकारार्थमति प्रकाशू मणि निवृत्तिदासो अवधारो ओम नमो ज्ञानेश्वरा 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 कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा आपल्या वारकरी संप्रदायाच्या दैवतांमध्ये जे उपास्य दैवत आहेत त्यांचं वर्णन करणारा सर्वांच्या पाठात असणारा विशेष करून या शिवरात्रीच्या पर्वामध्ये सर्वांच्या म्हणण्यात असणारा हा 4 चरणांचा सुंदर नमनात्मक असा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल शिवनाम तयानबाधी क्रोध काम
एकनाथ महाराजांचा भगवान शंकरांच्या प्रती समर्पित असलेला नमनात्मक भगवान शंकरांच्या नामाचा, उपासनेचा, स्मरणाचा लाभ सांगणारा सुंदर 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल 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 कीर्तनरूपी सेवेला आरंभ करण्याच्या आधी अल्पतोपरिहार देणं यासाठी आवश्यक आहे. देवताळकर म्हणतील आज पत्रिकेत दिलेलं काहीच होताना दिसत नाही. प्रवचनावर नाव दुसऱ्याचं, महाराज तिसरा आलाय, कीर्तन आलाही तसंच. पण काय परमपूज्य गुरुजींनी म्हणल्यासारखं की आपण सगळे निमित्त आहोत, करून घेणारे स्वामी असतात, करून घेणारे महाराज असतात. मी विचार केला नाही, सहज दर्शन होईल म्हणून आलो होतो. आणि योगायोगे जसं देवांना करून घ्यायचं असतं तसं या सिद्ध महात्म्यांना जी सेवा करून घ्यायची असते ती बरोबर करून घेतात. आणि आदरणीय महाराजांची उदारता कोणी असं म्हणत नाही बरं, महाराज आज तुम्ही करा बरं माझ्या जागी. त्याला मानायला सुद्धा खूप उदारता लागते. अशा प्रकारचं सगळंच तुमच्या सगळ्या प्रेमळ मंडळींचा आग्रह, त्यांचा स्नेह त्या निमित्ताने येत जसं जमेल तसं मी कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. संप्रदायात प्रसिद्ध म्हण आहे, खाली बसणाऱ्यांचे गाथेच्या गाथे पाठ, विना टाळकऱ्यांचे मालिकाच्या मालिका पाठ, अभंगाच्या अभंग पाठ आणि उभा राहिलेल्या कीर्तनकाराचे फक्त टिपणा पाठ. तशी स्थिती आहे म्हणून सगळे सांभाळून घ्या. विठाला विठाला शिवरात्रीच्या पावन उपलक्षाच्या अंगभूत दरवर्षी होणारा हा सप्ताह खरोखर अतिदिव्य यासाठी की सिद्ध महात्म्यांच्या समोर, सिद्ध महात्म्यांच्या समक्ष आपल्याला त्यांच्याच माध्यमातून निमित्त कोणालाही काय करणार, पण हे महात्मे आपल्याला ज्ञान प्रबोध करून देत असतात. आपल्या संप्रदायामध्ये, संप्रदाय भारतामध्ये पुष्कळ आहे आणि कलियुगाचा तर महिमा असा आहे की जास्त अशास्त्रीय संप्रदाय हे जास्त बोकळलेले असतात. शास्त्रीय संप्रदायांच्या मध्ये सुद्धा आपल्याला शास्त्र असतील, आपल्याला वेदादी शास्त्र, आपल्याला सगळे साधू संत हे आपल्याला उदारता शिकवतात. आणि त्या उदारतेमध्ये भगवंताची वेगवेगळ्या स्वरूपांची आपल्याला उपासना सुद्धा सांगतात. पण कुठे कुठे असं पाहायला मिळतं की अनन्यतेच्या नावाखाली दुसऱ्या देवतांचा तिरस्कार हा सुद्धा पाहायला मिळतो. पण आपण असे भाग्यवान आहोत, आपल्याला अशी संत परंपरा लाभली ज्या संत परंपरेने आपल्याला भेद नाही शिकवला, आपल्याला अभेद शिकवला, आपल्याला समन्वय शिकवला, उदारता शिकवली. म्हणून हरिहरा भेदा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, प्रवचनामध्ये सुद्धा या विषयाचा स्पर्श झाला. संतांनी हे नाही सांगितलं की हरी आणि हर समान आहे.
संतांनी हे सांगितलं हरी हरी आणि हर हर हरी आणि हर हे दोन्ही अभिन्न आहेत. समानतेमध्ये सुद्धा द्वैत आहे, पण अभिन्नतेमध्ये द्वैत सुद्धा नाही. दिसायला जरी ते दोघं असले तरी असायला तर एक असतात. विठ्ठल आपल्या संपूर्ण भारतवर्षाची जर उपासना पद्धती बघितली तर सगळीच्या सगळी उपासना पद्धती ही हरिहरात्मक उपासना पद्धती. समजून यावं म्हणून विरावृत्ती जरी झाली, विरुक्ती दोष जरी झाला तरी स्थूलानिखंड न्यायाने तो होणं सुद्धा आवश्यक आहे. कारण की प्रवचनात बोलताना सगळं वरून गेलं असं मला जाणवतं. म्हणून परत तीच गोष्ट दुसऱ्यांदा सांगतोय. शैवी परंपरेमध्ये नारायण हे गुरु असतात आणि वैष्णव परंपरेमध्ये भगवान शिव हे गुरु असतात. आपली वैष्णव परंपरा आहे त्याच्यामध्ये आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु आदिनाथ गुरु सकल सिद्धार्थ आदिनाथ गुरु सकल आदिनाथ गुरु सकल सिद्धांत आदिनाथ गुरु सकल सिद्धांत मुख्य शिष्य आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रदयाचा मुख्य शिष्य. पुढे मच्छिंद्राया गोरक्षासी गेला, गोरक्ष वळाला गहिनी प्रीती गहिनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारच उजवी. ह्या परंपरेमध्ये आदिनाथ गुरु भगवान शंकरांना आदिनाथ म्हणून संबोधलंय. आदी हा शब्द भगवान शंकरांना हे विशेषण खूप लागतं. मग आदिनाथ असेल, आदिदेव असेल, आदि गुरु असेल. भगवान शंकरांच्या वाराला शिवपुराणामध्ये आदिवार असं नामाविधान आले, जिथं वारांचं महत्व आहे. तर आदी हा शब्द भगवान शंकरांना विशेष लागू पडतो. तर भगवान शंकर हे वैष्णव परंपरेमध्ये गुरुस्थ आहे. देवर्षी नारदांनी सुद्धा आपल्या भक्तिसूत्राची रचना जिथे केली हे ज्ञान भक्तिसूत्राचं भगवान शंकरांपासून आलंय असं देवर्षी नारद उल्लेखित करतात. भागवतामध्ये तर प्रसिद्ध आहे वैष्णवाना यथा शंभू इत्यादी. आणि जर शांकरी परंपरेमध्ये जर गेला तर तिथं सगळ्यांचे गुरु हे नारायणत्व. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिंच तत्पुत्र पराशरंच व्यासं शुकं गौडपदं महांतं गोविंद योगींद्र मथास्य शिष्यं श्रीशंकराचार्य मथास्य पद्म पादंच हस्तामलकंच श्रियं. सगळ्या गुरु परंपरेचं जिथं वर्णन आहे तिथं नारायणापासून ही गुरु परंपरा सुरू होते. सांगायचं तात्पर्य आपल्या भारतवर्षाचं, आपल्या हिंदू धर्माचं, आपल्या वैदिक सनातन धर्माचं विशेषत्व हे हरिहरात्मक सगळीच्या सगळी उपासना. तुम्ही कुठल्याही कुलामध्ये, तुम्ही कुठल्याही परंपरेमध्ये दीक्षित असा, पण दोन्हीची उपासना आवश्यक आहे. पद्मपुराण, स्कंदपुराण इत्यादी पुराणांतरामध्येच्या सिद्धांतामध्ये जर जायचं झालं तर वर्णन असं आहे, भगवान शिव हे अग्नितत्व आहे आणि भगवान विष्णू श्रीहरी हे सोमतत्व आहे. आणि अग्नि सोमात मदन जगत हा आपला सिद्धांत असल्यामुळे दोन्हीच्या समन्वयाने हरिहरांच्या उपासनेने परिपूर्ती होते. विठ्ठल विठ्ठल हरी आणि हर या दोघांची उपासना ह्या आपल्या संतांनी आपल्याला वर्णित केली. आणि त्यामध्ये जे वेगवेगळे उपवास आहेत, व्रत आहेत, त्याच्यामध्ये ज्या प्रकारे आपल्या भगवान विष्णूंच्या विविध अवतारांचे व्रत आहेत त्याच प्रकारे भगवान शंकरांच्या सुद्धा अवतारांचे विशेष व्रत आणि त्याच्याच अंगभूत शिवरात्रीच्या व्रताचा विशेष महिमा आहे. ज्या प्रकारे कर्म 4 प्रकारचे आहेत त्या प्रकारे व्रत सुद्धा 4 प्रकारचे आहेत. नित्य, नैमित्तिक, काम्य आणि नित्य व्रत आहेत, नैमित्तिक व्रत आहेत, काम्य व्रत आहेत आणि अजून भगवत प्रीत्यर्थ आपण काही विशेष केलं तर त्यामध्ये नित्य व्रतामध्ये एकादशी आणि सोमवार हे आपल्याला संतांनी सांगितले. आणि नैमित्तिक व्रत हे तर गोकुळाष्टमी असेल, शिवरात्री असेल, वामन जयंती असेल, वेगवेगळे आपल्याला व्रत सांगितले. त्यामध्ये शिवरात्रीचा सुद्धा महिमा हा आपल्या सर्व संतांनी गायला आणि त्यामध्ये भगवान शंकरांची विनवणी, भगवान शंकरांची प्रार्थना करावी. आणि असे हे भगवान शंकर हे कसे आहेत
त्यांच्या स्वभावाचं वर्णन शास्त्री ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चार भोळा चक्रवर्ती शिव शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जित्ती. पहिल्या चरणामध्ये शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की हा देव शिव आहे. शिव नाम हा आपण नेहमी उच्चारण करतो, पण शिव शब्दाचा अर्थ जो मांगल्यकारक आहे तो शिव आहे. बर, जो पवित्र आहे तो शिव आहे, जो कल्याण रूप आहे तो शिव आहे. कल्याण रूप असणारे, कल्याणानाम निधान, कल्याणाचं निधान असणारे भगवान शंकर. बर, आता हे कल्याण रूप तर आहेत, पण ह्यांची विशेषता की हे भोळे आहेत. सगळ्या देवतांमध्ये ह्यांची विशेषता ही आहे की बाकी कुठल्या देवाला भोळ हे विशेषण न पुराणात कुठं आलं, न संत साहित्यात कुठं आलं, न अजून कुठं पाहण्यात येतं. पण आपल्या संतांनी आवर्जून सांगितलं की हे भगवान शंकर हे भोळे. तस्मात् ब्राह्मणः पांडित्यं निर्वेद्य बाल्येन तिष्ठासेत. उपनिषदांचं वचन आहे. ज्ञानोत्तर माणसाने कसं वागावं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर, तत्वज्ञान, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, ब्रह्मबोध झाल्यानंतर कसं असावं, बाल्येन तिष्ठासेत. बाळासारखं छोटासा जसा बाल शिशु असतो, तो जसा अगदी निरागस भोळा असतो, अगदी तसं असावं. बरं, आणि भगवान शंकर सगळ्या ज्ञानाचे अधिष्ठाते, ईशान सर्व विद्यानाम, सगळ्या विद्यांचे असतील, सगळ्या ज्ञानाचे अधिष्ठान असणारे भगवान शंकर. आता ते भोळे असतील ह्याच्यात आश्चर्य काय, ते जणू आपल्याला आदर्श दाखवतात, आपल्याला जगासमोर आदर्श ठेवतात की कसं असावं. ज्ञानी महापुरुषांनी, सिद्ध महापुरुषांनी, गुरुपदस्थ महात्मे, आपला अहंकार बडेजावपणा हा निघू नये, तर अगदी भोळा असावा. आणि म्हणून भगवान शंकर शिवतो श्रद्धा केही भूके. कित्येक संत साहित्यामध्ये आपल्याला हे मिळतं की भगवान शंकर अगदी प्रेमळ आहेत, अगदी भोळे, जितके उच्च आहेत. उच्च जे असतात ना, जे ज्ञानी असतात, जे सिद्ध असतात, जे उग्र असतात, त्यांच्यापाशी जवळ जायला माणसाला भीती वाटते. पण भगवान शंकरांचा स्वभाव असा आहे की ते भोळे आणि अगदी प्रेमळ आहे. आपण रोज भगवान शंकरांचं वर्णन करतो, स्वभावाचं, स्वरूपाचंही वर्णन करतो, स्वभावाचंही आपण आपल्या तोंडून येतं, फक्त अर्थाकडे लक्ष देत नाहीत आपण. म्हणून वर्षानुवर्ष नुसतं म्हणतच राहतो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम.
काय सुंदर वर्णन आहे. कापरासारखे जे गोरे आणि जे करुणेचे अवतार आहेत. क्रोधाचे अवतार नाही, उग्रतेचे अवतार नाही, अरे ज्ञानाचे सुद्धा अवतार नाही म्हणलं, करुणेचे अवतार. आणि त्यामुळे करुणा ही लबालब भरलेली आहे. खूप एक महत्वाचा सिद्धांत लक्षात येतोय बरं. मृत्युंजय मंत्राच्या त्याच्यावर भाष्य करताना, टीका करताना काही भाष्यकारांनी टीका करतात. कारण हे विशेष सांगितलं की मृत्युंजय मंत्रामध्ये पहिला शब्द जो त्र्यंबकम येतो, तर प्रसिद्धच आहे एकतर त्रिणी अंबकानी यस्य, तर हा गौण अर्थ घेतला. तिथं त्रिलोकीची जो माता आहे असे भगवान शंकर हा मुख्य अर्थ घेतलाय. बर, पुरुष देह असून, पुरुष स्वरूप असून मातेचं विशेषण काय दिलं, तर टीकाकार भाष्यकार सांगतात कारुण्यस्याधिकत्वात्, करुणेची अधिकता असल्यामुळे पुरुष स्वरूप जरी असेल भगवान शंकरांचं, पण करुणा जास्त आहे ना म्हणून त्यांना आई असं म्हणलं. आणि अशा मातृहृदयी असे प्रेम ज्यांच्या मनामध्ये, करुणा वात्सल्य ज्यांच्या मनामध्ये लबालब भरलंय, अशा भगवंताची आम्ही आराधना करतो. इत्युक्ते यजामहे. आणि ते कसे आहेत बरं, आता आपण ऐकलं संसार सारम. सुगंधिम शब्दाचा अर्थ जिथं शुक्राचार्य महाराजांनी दधीची महाराजांना त्र्यंबक मंत्राचा उपदेश केलेला आहे, तिथं त्र्यंबक मंत्राची सुंदर शिवपुराणात व्याख्या आहे. त्याच्यामध्ये सुगंधिम शब्दाचा अर्थ असा आलाय, ज्या प्रकारे फुलाचा सार काय, फुलाचा सार सुगंधी, त्या प्रकारे जगाचे सार तुम्ही आहात म्हणून सुगंधी. संसार सारम भुजगेंद्र हारम. आपल्या म्हणून स्पष्ट आहे महाराज, इतिहास पुराणाभ्याम वेदार्थम ब्रह्मणे विभेद्यल्पश्रुताद् वेदो मामयं प्रहर्ष्यति विठलो विठलो. आपल्या श्रुती स्मृती यांचा अर्थ लक्षात घेताना हे आपल्या पुराणाधिकांमध्ये, आपल्या स्मृतिकारांनी, आपल्या संतांनी, आपल्या महापुरुषांनी काय सांगितलंय ह्याचा सारासार विचार करून अर्थ करायचा असतो. मोह राहत नाहीये म्हणून पुढे व्याख्या करायची इच्छा आहे. पूर्ण करू महाराज. जगाचा जो सार आहे तो म्हणजे सुगंधी आहे. आणि पुढं अजून एक तर्क उपस्थित करतात. मी भाषाच्या यथावत सगळ्या पंक्ती सांगणार नाही, पण सार सांगेल. पहिल्या शब्दामध्ये देवाला माता असं संबोधलंय. अंब त्रिलोकीची जी माता आहे ते म्हणजे भगवान शंकर. पण मातेच्या सुद्धा काही सीमा असतात. ज्याला वडील नाहीत ना, ज्याला नुसती आई आहे, त्याच्या पोषणामध्ये काही ना काहीतरी कमी राहते. वडिलाचा जो आधार असतो ना तो खंबीर आधार असतो. तर भगवान शंकरांना त्रिलोकीची आई म्हणलं तर मग पोषणामध्ये काही कमी राहील का? तर ते म्हणतात नुसती माता नाही तर ते पिता सुद्धा आहे म्हणून पुष्टीवर जा. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. तुम्ही मातृरूपी सुद्धा आहात, तुम्ही पितृरूपी सुद्धा आहात, तुम्ही आचार्य रूपी तर आहातच, गुरुरूप तर आहेतच. तर बस आता आम्हाला मनुष्य जन्माला येऊन काय प्राप्त करायचं? मनुष्य जन्माला येऊन अमृत तत्व प्राप्त करायचं असतं. अमृत तुल्य प्यायचं असं नाही, अमृत तत्व प्राप्त करायचं. हा, नाहीतर आपण आपल्या पारिभाषिक शब्दांना, आपण आपल्या श्रुतींच्या शब्दांना, शास्त्रांच्या शब्दांना रूढार्थाप्रमाणे खूपच गौण घेतो. पण तसं घेऊ नये. पारिभाषिक शब्द एक शब्दाचा इच्छा गंभीर अर्थ आहे. म्हणून धर्मसतत्व निहितं गुहाया. म्हणून कोणाला हे बोध प्राप्त होईल, हा बोध कोणाला प्राप्त होण्याची चावी शेवटातल्या शेवटच्या प्रकरणासाठी सगळ्या वेदात मंत्र ब्राह्मणात्मक वेदा. वेदाचं स्वरूप काय? मंत्र भाग आणि ब्राह्मण भाग. ब्राह्मणाचा ग्रंथांचा तो भाग असतो, तर तो म्हणजे वेद आहे. आपलं हित कशात आहे, आपला हित कशात आहे हे सांगणारी वेद माऊली हे ज्ञानोबा माऊली म्हणतात. अहितापासून काढती हित देव निवाड भीती नाही गा श्रुती परवती माऊली जगिया. काय चांगले काय वाईट हे सांगणारे वेद. आणि म्हणून आपल्या अनुभूतीला विशेष महत्व नाही, वेद प्रतिपाद्य अनुभूतीला महत्व. विशेष म्हणजे आपल्या धर्मामध्ये, आपल्या परंपरेमध्ये योगी प्रमाण नाहीये, ज्ञानी प्रमाण नाहीये, सिद्ध प्रमाण नाहीये.
कारण की ह्याचं कारण आहे, किती मोठा ज्ञानी असला, किती मोठा सिद्ध असला, किती मोठा योगी असला तरी प्रत्येक योग्याची अनुभूती वेगवेगळी. एकाच गुरुकडून दीक्षित झालेले दोन गुरुबंधू, दोन शिष्य, पण दोघांच्या अनुभूतीमध्ये साम्य नाही. म्हणून ज्यावेळेस शेवटी विरोधाभास होतो त्यावेळेस अंतिम प्रमाण हे मनुष्याला न मानता वेदाला मानावं लागतं. हे कारण विठ्ठल म्हणून किती मोठा ज्ञानी असला. आता आपलं भाग्य महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबा माऊलींपेक्षा कोणी ज्ञानी झाला का? महाराष्ट्रात नाही, भारतातल्या तुम्ही सगळ्या संत परंपरेमध्ये काढून पहा. उपजताची ज्ञानी असे ज्ञानोबा माऊली. पण ते हे म्हणत नाही की मला अनुभूत झालेल्या ब्रह्मतत्वाचा मी तुम्हाला उपदेश देतो. ते म्हणतात नाही, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ते स्वरूप ते माझं आत्मरूप असेल, पण ते कसं असलं पाहिजे? ते वेद प्रतिपाद्य असलं पाहिजे. असं हे सगळं सार आपलं हित कशात आहे? हे वेदच आहे. वेदामध्येही मंत्र ब्राह्मण हे दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अजून आरण्यक आहे. सगळ्यात शेवटचा भाग काय तर तो उपनिषद आहे. आणि उपनिषदांमध्ये सुद्धा पुष्कळ उपनिषद आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा सूत संहितेनुसार 11 उपनिषद प्रमुख आहेत. आणि सूत संहितेचं 18 वेळेस पारायण केल्यानंतर भगवान शंकराचार्यांनी प्रस्थानत्रयी भाष्य लिहिलं असं शांकरदिग्विजयात विजयात वर्णन आहे. तर त्या 11 उपनिषदांपैकी शेवटच्या उपनिषदातल्या शेवटच्या मंत्रामध्ये 40 सांगितली. श्वेताश्वतर उपनिषदाचा शेवटचा मंत्र आहे, यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरं तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मना. विठ्ठल हे ज्ञान, हा बोध कोणाला होईल? ज्याची देवावर श्रद्धा आहे. त्याचप्रमाणे आपल्या गुरु परंपरेवर श्रद्धा आहे ना, त्याला हा सूक्ष्म बोध, सूक्ष्म ज्ञान प्राप्त होतं. आत्मतत्वाचं, भगवत तत्वाचं ज्ञान कोणाकोणाला होत नाही. ह्याची लांबलचक यादी आहे. नायमात्मा प्रवचनेन लभ्या न मेधया बहुधा श्रुते. खूप लांबलचक यादी. आणि शेवटी म्हणतात यमैवे शृणुते तेन लभ्यः. त्याला परमात्मा स्वतःच वर्णन करतो. दोन अर्थ आहेत त्याच्यामध्ये. साधक सर्वतो भावेन अनन्यतेने सगळं काही इहापुत्र फलभोग विराग, संसारातल्या सगळ्या प्रकारच्या भोगांची इच्छा त्यागून ज्यावेळेस अनन्यतेने तो भगवंताची इच्छा करतो त्यावेळेस त्याला ते तत्वज्ञान प्राप्त होतं. किंवा भगवंत ज्यावेळेस त्या जीवाचं वर्णन करतो त्यावेळेस त्याला तो बोध प्राप्त होतो. भगवंताचं वर्णन गीतेमध्ये असेल, सर्वत्र असेल की ददामि बुद्धियोगंतम येन मामुपयान्विते. जे माझ्या शरणागत येतात त्यांना तो बुद्धियोग, त्यांना तो ज्ञानयोग, त्यांना ते तत्वज्ञान मी प्रदान करतो. तर असं ते ज्ञान आपल्या गुरु परंपरेचा असेल, आपल्या इष्टदेवतेची उपासना असेल, धर्मानुसार ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस ते प्रकाशित होतं. बरं, हा महत्वाचा सिद्धांत विष्णू पुराणातला श्लोक स्मरण होतो. स्ववर्णाश्रम धर्मेण तपसा हरितोषणा स्वयमुत्पत्त्यते ज्ञानम क्षयात् पापस्य कर्मणा. ज्यावेळेस तुम्ही हे आपलं स्वकर्म ज्यावेळेस करत असता त्यावेळेस कर्मे ईशू भजावा तया सर्वात्मका ईश्वरा. पूजा केली होय तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा. पूजा केली होय अपारा तोषाला. त्या भगवंताची त्याचा प्रित्यर्थ सर्वात मोठी त्याची सेवा काय? स्वकर्माचं आचरण हे सगळ्यात मोठी त्याची सेवा आहे. आणि हे ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस ज्ञान सुद्धा प्राप्त होतं, योग सुद्धा प्राप्त होतं, वैराग्य सुद्धा प्राप्त होतं. हे त्या स्वकर्माचा महिमा आहे. आणि शिवपुराणानुसार जर सांगायचं झालं तर ज्यावेळेस धर्माचं आचरण करत करत ज्यावेळेस आपण भोग जरी भोगले आणि जर आपण त्या धर्माच्या मर्यादेमध्ये धर्माच्या त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण थोडा विक्षेप होत थोडं हळू ज्यावेळेस आपण धर्माच्या मर्यादेमध्ये राहून ज्यावेळेस आपण भोग भोगतो ना त्यावेळेस लक्षात घ्या निश्चित
योगही प्राप्त होतो, वैराग्य सुद्धा प्राप्त होतो. शिवपुराणाचं वचन आहे, धर्मार्जितेन भोगेन वैराग्यमुपजायते अधर्मार्जित भोगेन राग एव प्रजायते. विठ्ठल विठ्ठल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपण मनुष्य जन्माला आलेलो आहोत तर काही ना काही इच्छा आहे, काही ना काही कार्यपूर्ती राहिलेली आहे. ते तर आपण सगळं करू, पण ते कसं करावं? भोग भोगण्याला निषेध नाही. धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्म असेल, अर्थ असेल, कामनांची पूर्ती असेल, हे सगळं काही करावं त्याला पुरुषार्थ म्हणून घडलंय, पण ते धर्माच्या मर्यादेमध्ये राहून करावं. जसं आपल्या आचार्यांनी संतांनी जसं आपल्या पूर्वसूरींनी सांगितलं त्याप्रमाणेच आपण त्याचं आचरण करावं. तर काय होतं? योग्य वेळी वैराग्य सुद्धा होतो आणि भगवत तत्वाचा तो ते विशेष बोध, ते ज्ञान सुद्धा आपल्याला प्राप्त होतं. हा धर्माच्या आचरणाचा म्हणून. धर्मादर्थश्च कामश्च किमर्थं नैव सेव्यते. धर्म अर्थ काम मोक्षाचे सगळे पुरुषार्थ आपल्याला प्राप्त होऊ शकतात स्वकर्माच्या आचरणात. मूळ आपला मुद्दा होता मृत्युंजय मंत्राचा उत्तरार्ध राहिला. तर आम्हाला धर्मार्थ काम तर ठीक आहे, भगवंताच्या ह्याने जर प्राप्त होईलच, पण आता मोक्ष पुरुषार्थ, चतुर्थ पुरुषार्थाचा विचार चालू आहे आणि तो मोक्ष आम्हाला प्राप्त व्हावा. पण कसा प्राप्त व्हावा? ओढून दाबून खेचून सगळं जीवन शुष्क करून नाही, तर आपोआप वैराग्य मनातून झालं पाहिजे, आपोआप आतून परिपक्वता आली पाहिजे. म्हणून उर्वार कमी बंधना. ज्या प्रकारे परिपक्व फळ ते आपोआप मुक्त होतं. एखादं फळ पिकलं तर ते जर तुम्ही कच्चा असताना तोडलं तर ते बरं राहत, किंवा ते गोड राहत नाही, किंवा त्या फांदीला तरी थोडी क्षती होते, किंवा त्या फळाला तरी थोडी क्षती होते. पण ज्यावेळेस ते पिकून ज्यावेळेस पडतं, आपोआप पडतं, त्यावेळेस लक्षात घ्या ते गोड सुद्धा असतं, झाडालाही काही इजा करत नाही आणि पुढे सुद्धा आपल्याला प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ठेवतं. म्हणून आम्हाला असं मोक्ष नको, मृत्यूवर मोक्षीय. आम्हाला या जन्म मरणाच्या चक्रापासून तू मुक्त कर, पण कसं? तर परिपक्व हो मनामध्ये. अर्थात आमचं सगळ्या कामना असतील, आमचं धर्म अर्थ काम या सगळ्यांची परिपूर्ती करून आतून वैराग्य उपजलं पाहिजे. असं करून आमच्या मन बुद्धी चित्त अशा प्रकारे आतून विरक्त करून आम्हाला तू मुक्तीच्या योग्य. बर, हा मृत्यूवर मोक्षी येईपर्यंतचा अर्थ झाला महाराज. आणि काही साधू संतांच्या सानिध्याने हा थोडा एक विशेष अर्थ सुचलाय. आपल्या संप्रदायाला ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानोत्तर भक्ती जी अपेक्षित आहे ती ज्ञानोत्तर भक्ती शेवटच्या शब्दामध्ये मृत्यूवर मोक्षीय मामृता, अर्थात मृत्यूवर मोक्षीय अमृता नामोक्षीय. आणि अमृत शब्द हा भगवंताला विशेषण वापरलेला आहे. अर्थात आम्हाला या जन्म मरणाच्या चक्रापासून तर मुक्त कर, पण तुझ्यापासून दूर नको करू, तुझ्यापासून मुक्त करू नको. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा, मोक्ष प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भगवंताशी जे ऐक्याचं जे आपल्या संतांनी आता दिसा चारी खेळीमेळी हे जे संतांनी अपेक्षित केलं, ज्ञानोत्तर भक्तीचा जो सिद्धांत आहे अगदी तो श्रुतीमध्ये यथावत आपल्याला पाहायला मिळतो. विठाल विठाल. म्हणून त्या भगवंताची आराधना करावी, ज्याच्यामध्ये धर्म अर्थ का, ज्याच्यामध्ये सगळं काही आपल्याला प्राप्त करून देतो. आणि विशेष म्हणजे का मागावं त्याला? तो भोळा आहे म्हणून नुसतं भोळा असून चालत नाही, त्याच्या हातामध्ये अधिकार सुद्धा असले पाहिजे. म्हणून म्हणतात चक्रवर्ती. आणि त्या भोळ्या चक्रवर्तीचं काय करायचं? त्याचं सगळं स्वरूपाचं ध्यान करायचं का त्याचं अजून काय करायचं? तर नियम असा आहे, प्रत्येकाचं आपल्या अधिकार परत्वे उपासना करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. ध्यान मूलम गुरुवर मूर्ती, पूजा मूलम गुरो पदम. जर भगवान शंकर गुरुरूप आहे तर त्यांच्या चरणांचं विशेष महत्व हे गुरु परंपरेमध्ये आहे. म्हणून त्याचे पाय माझे चित्ती. म्हणून आमच्या हृदयामध्ये तुमचे चरण वास्तव्य करत त्याचं वर्णन करतात. हे तर त्या भगवान शंकरांच्या स्वरूपाचं वर्णन आहे. त्याच्या नामाचं महात्म्य काय त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात वर्णन.
एकनाथ महाराज ह्या पंक्तीमध्ये आणि या चरणामध्ये आपल्याला हे सांगतायत भगवान शंकरांच्या नावाची विशेषता काय. नाव हे देवाचं पुण्यकारक आहेच, पण तरी काही ना काही विशेषता ही प्रत्येकाच्या नावामध्ये असते. बघ, भगवान श्रीहरी महाविष्णूच्या नावाची विशेषता काय हे जर पाहायचं असेल तर सगळा हरिपाठ आहे. आणि पुण्याची प्राप्ती हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. एकतर पापांचं क्षालन तृणाग्नी मेळे समरस झाले. हा तैसे रामे जपता केले हरी. बलवताप्रमाणे पातक करणे काही प्रमाणे. पापाचं क्षालन आणि पुण्याची प्राप्ती हे भगवान श्रीहरी महाविष्णूंच्या नामाचं विशेष फळ आहे. ते आपण सगळ्या हरिपाठाचा सार समजू शकतो. कारण भगवान शंकरांच्या नामाचं विशेषत्व असं आहे, पापापासून निवृत्ती आणि पुण्याची प्राप्ती हे तर करतात, पण पुढे पाप परत होऊ नये यासाठी पापाची वासनाच मारतं. हे भगवान शंकरांच्या नामाची विशेषता आहे. विठ्ठल वासना मरणं हे आवश्यक आहे, तर पुढे पाप कर्म होणार नाही. भागवताचा जर विचार केला, कर्मणा कर्म निर्हारो नह्यात्यंतिक इष्यते अविद्वद अधिकारितवाद प्रायश्चित्तम विमर्शनम. वारंवार मनुष्य आपल्या केलेल्या दुष्कर्मांचा पापकर्माचा प्रायश्चित्त करतो, पण वासना मरत नाही. त्याच्यामुळं परत परत ते पापकर्म दोषकर्म होतात. वासना मारायचा जर काही उपाय तर एकनाथ महाराज या चरणामध्ये सांगतायत आपल्याला. वाचे वरता शिवनाम दयानमाधी क्रोध काम, काम क्रोध लोभ मोह मलमत्सर इत्यादी जे षड्रिपू आहे ते सगळे दोष आहेत ना मनाचे, ते सगळे. बरं, ह्याच्यामध्ये क्रोध काम हे दोन्हीचं नावाचं वर्णन आहे, पण हे दोन्ही उपलक्षण आहेत. बरं, बाकी सगळे विकार, कारण की हे दोनच विशेष असे भयंकर विकार आहेत. बरं, ह्या दोघांचं नियंत्रण जिथं होतं तिथं बाकीचे विकार तर नियंत्रित होतातच. म्हणून असं सांगितलंय की सगळ्या मनातल्या ज्या वासना आहेत ना त्या शिवनामाने नष्ट होतात. आता वासना नष्ट होते शिवनामाने, पण असं आहे की आपल्याकडे क्रम आहे. आधी काम आहे, मग क्रोध आहे. पण इथं आधी क्रोध नंतर काम आहे. हा, तर हे काय यमक जुळवायला केलंय का संतांनी? यमक जुळवायला संत करत नाही. हा, संतांच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक रचनेमध्ये विशेष महत्व. सहसा असं वाटतं बरं का लोकांना की भगवान शंकरांच्या कृपेने काम नष्ट होऊ शकेल, कारण की काम त्यांनी जाळलेलं आहे. पण क्रोध नष्ट होईल, कारण की ते स्वतःच क्रोधी आहेत इत्यादी असं त्यांचं स्वरूप दाखवलं जातं. पण शिवपुराणाचा जर विचार केला तर हे त्यांचं औपाधिक, वेदांताचाही विचार करा, शिवपुराणाचाही जर आपण त्याच्या खोलामध्ये जर जाऊन पाहिलं तर ते अभिनयाचं रागव नाही. बरं, जास्त मी वेदांताची पारिभाषिक भाषा वापरणार नाही, औपाधिक म्हणणार नाही, त्याला मी अभिनयाचा राग असं म्हणते, नाटकी राग असं म्हणते. नाटकी आम्ही नाही म्हणाले, तर पुष्पदंताचार्यांनीच म्हणलंय, रथात शोणीयंता शतधृतगेंद्रो धनरथो रथांगे चंद्रार्कौ रथचरणपाणिश्चरयति दिरक्षोस्ते कोयम त्रिपुर तृणम आडंबर विधीर. हे तुमचं नाटक आहे असं सरळ सरळ म्हणतात. हे कोण म्हणू शकतं? हे भक्त म्हणू शकतो. बरं, हे भगवंताचं नाटक आहे. देवाचा जो रागाचा जो आविर्भाव आहे ना, हा रागाचा आविर्भाव हा फक्त नाटकी आहे. पण देव आतून कसे आहेत तर आतून जसं आपण रोज म्हणतो कर्पूर गौरम करुणावतारम, करुणेचे ते अवतार असे भगवान शंकर. म्हणून लोकांना असं वाटतं की ते आहेत क्रोधी म्हणून क्रोध जळेल की नाही, म्हणून नाथ महाराजांनी आधी क्रोध केला. पण हे आपल्याला वाटतं असं नाही. शिवपुराण पहा, ही शंका देवर्षीणांच्या नारदा, देवर्षींमध्ये भगवंताची विभूती असणाऱ्या नारदांना हा संभ्रम झाला. प्रसंग खूप गोड आहे. देवर्षी नारदांनी हिमालयावर तप केलं आणि मला आता जसं ते अप्सरा येतात, त्या अप्सरा नृत्य करून विफल होतात आणि नारदांना अहम होतो की मी ना कामाला जिंकलं. आणि सगळ्यात जवळ आता हिमालयामधून कोण आहे सांगायला? भगवान शंकर. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात, देवा मी काम जिंकला. देव म्हणाले, माझ्या समोर म्हणलास ते म्हणला, दुसरीकडे कुठं जाऊन म्हणू नकोस.
आणि त्यातल्या त्यात भगवान श्रीहरी महाविष्णू ह्याच्याकडे तर अजिबातच म्हणू नको. म्हणजे कारण देवर्षी नारद म्हणाले मी कशाला कोणाला म्हणू बाबा, ठीक आहे मी आपल्या देवाला म्हणत, ते म्हणाले त्यांना नाही म्हणायचं, त्यांना अजिबातच नाही म्हणायचं. मग काय देवर्षी नारदांना चांगल्यासाठी सांगितलं बरं भगवान शंकरांनी. आणि देवर्षी नारदांना वाटलं बघा माझा उत्कर्ष न माझी उन्नती न हे ना देखवण झाली. आणि उलट मी ना ह्यांच्या पुढं गेलोय एक पाऊल पुढं. ह्यांनी फक्त कामाला जावे पण मी कामावर तर विजय प्राप्त केलाच, पण मी क्रोधावर सुद्धा विजय प्राप्त केला. मी त्या अप्सरांना श्रापही दिला नाही, मी त्या कामदेवाला काही श्रापही दिला नाही, असंच मोकळं जाऊन दिलं. भगवान शंकरांनी फक्त काम जिंकलाय आणि मी तर त्यांच्या पुढे जाऊन काम आणि क्रोध दोघांना जिंकलो. हा संभ्रम झाला आणि भगवान शंकरांनी जे सांगितलं होतं ना कुणाकडे जाऊन म्हणू नकोस, त्यातल्या त्यात भगवान विष्णूकडे जाऊन म्हणू नकोस, नेमकं तेच जाऊन केलं. ते माणसाला करू नको म्हणलं ना तेच करावं. आणि मग काय आता भगवान श्रीहरी महाविष्णू तर काय लीला करू शकतात. जसं जसं गेले आता मणीचं सगळं ओळखतात. गेल्या गेल्या या 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 तुमच्यासारख्या साधू संतांमुळं आमचा वैकुंठ पवित्र आहे. आम्ही गृहस्थाश्रमी, तुम्ही संन्यास्ताश्रमी बालब्रह्मचारी, तुमच्यासारखे महात्मे आमच्या घरी जर येतात ना गृहेषु गृहमेधिना येशाम संस्मरणात पुंसः सद्यशुद्ध्यन्ति वैगृहा. या अर्थाचं वचन भगवान विष्णूच्या मुखात आहे बरं. पावन झालं आमचं आज वैकुंठ असं कोण म्हणाले, भगवान विष्णू म्हणतात. आणि मग भगवान विष्णूंनी नारदांना तर ते म्हणाले बघा खरी कदर असावी ना आपल्या माणसालाच आपली कदर असते. खरे कदर करावी गुणजनांची तर भगवान विष्णूंनी करावी. भगवान शंकरांना म्हणायला गेलं तर ते म्हणू लागले की कुणाला सांगू नकोस, हे खरे आपली कदर करणार. इथं आपण आपलं महत्व सांगितलं पाहिजे. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली महाराज देवा मी हिमालयामध्ये तप केलं आणि तप करून मी काम जिंकला. अच्छा वा 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 काय महत्व आहे तुमचं. अरे त्या इंद्राला कळत नाही कुठे अप्सरा पाठवाव्यात, त्या अप्सरांना कळत नाही कुठं जावं. अरे हे जे विकार आहेत ना ते सामान्य गृहस्थाश्रमी पुरुषांना त्रास देऊ शकतात, तुमच्यासारख्या बालब्रह्मचाऱ्यांना त्रास देऊ शकतात का? तुमच्यासारखे तुम्हीच. देवर्षी नारदांना ऐकून इतकं उघड फुटू लागल्या काय काय करावं काय नाही, आनंदित झाले. आणि सगळं आपलं महिमाच आहे. मी कामालाही जिंकलं, मी क्रोधालाही जिंकलं. ते म्हणाले खरोखर धन्य झालं बरं आमचं जीवन. अशी स्तुती भगवान विष्णू करतायत देवर्षी नारदांची. आणि नारद प्रसन्न झाले. आणि मग काय मग जसं परतून येऊ लागले तसं एक कधी न पाहिली एक नगरी त्यांनी पाहिली. आणि नगरी तर त्यांनी पाहिली आणि त्या नगरीच्या राजाची मुलगी राजकुमारी तिचा विवाहाचा स्वयंवर होता. आणि त्या स्वयंवराच्या वेळेस मग आता राजाने आता साधू संत आले म्हणून त्यांना दाखवलं की बाबा कसा मुलगा मिळणार आहे, कसं मला जावई मिळणार आहे, थोडंसं हात बघून सांगा. आता देवर्षी नारद हस्तरेखा पाहतायत आणि हस्तरेखा पाहतायत त्या मुलीची. आणि त्या हस्तरेखेमध्ये होतं की जगतपती जगाचा स्वामी हा हिचा पती असे. आणि आता पण असं आहे की ज्यावेळेस काम येश क्रोध येश हे असे विकार आहेत, हे असे दोष आहेत की सगळ्याच्या सगळ्या तुमच्या ज्ञानावर पांघरून घालतात. म्हणून ज्ञानीनो नित्य वैरिणा, ज्ञानाचे कोणी वैरी नसतात पण हे वैरी येत नाही. तर हे ज्ञानावर पांघरून घालतात. देवर्षी नारदांनी हा अर्थ लावला व्यतिरेकाने. अन्वयाने सरळ अर्थ दिसत होता, व्यतिरेकाने हा अर्थ लावला. हिचं जे पाणी ग्रहण करणारा असेल तो त्रिलोकपती. मग विचार केला की मीच का करू नये, सगळं झालंय आता एक खूप दिवस आहे मग मीच का करू नये. विठ्ठल 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 मीच काहीच पाणी ग्रहण करू नये. तर झालं असं की विचार केला की इथं स्वयंवरामध्ये इथं निर्णय कोणाच्या हातात आहे, इथं निर्णय कन्येच्या हातात. आणि कन्या काय वर्णन करते, कन्या कशाचा विचार करते, कन्या वर्णयते रूपम, रूपाचं वर्णन करते. आणि देवर्षी नारदांनी विचार केला की आता आपल्याला सुंदर रूप प्राप्त करायचंय तर आपला वशिला कुठे आहे. आपला सगळ्यात मोठा वशिला भगवान विष्णूंकडे. बरं भगवान विष्णू असे बोलून गेले होते आमच्या लायक काही सेवा असेल तर सांगा बरं. देवर्षी नारदांनी विचार केला काय हरकत आहे, म्हणले होते आपल्याला. आणि गेले भगवान विष्णूंकडे आणि म्हणाले महाराज
आता बाकी सगळं झालं करून पाहिलं आयुष्यामध्ये, पण आता लग्न करायचं आहे. आणि आता योगायोग सगळा जुळून आलाय आणि तिथं फक्त एकच गोष्ट पाहिजे, जगामध्ये सगळ्यात सुंदर तुम्ही आहात तर मला तुमचं हरिरूप पाहिजे. भगवान म्हणतात तथास्तु. आणि मग आता सुंदर देवर्षी नारद जसं परत येतात पाहतात तर काय भगवान श्रीहरी महाविष्णू सारखे सगळे हात पाय सगळं दिव्य शरीर झालेलं आहे, पण त्यांना चेहरा दिसत नाही. हरी शब्दाचा एक अर्थ माकड सुद्धा होतो, वानर सुद्धा. हे भगवान मुझे सुंदर बना दो. भगवान ने उन्हें बंदर बना दिया. असं सुंदर बनवलं तोंड माकडाचं. आणि हे घेऊन ते स्वयंवरामध्ये गेले. आणि मग काय आता ती राजकुमारी ती विजय माल घेऊन तो हार घेऊन त्या लाईनीत फिरायली. आणि जसं ह्यांचं तोंड पाहिलं घाबरून इकडे तिकडे, अरे कोणी माझा अपमान करायला, असं कोण माकड तोडे आणलाय. आणि त्यावेळेस ते भगवान शंकरांचे गण होते बरं तिथं दोघं, ते म्हणू लागले वा. ते त्यांना दिसू लागलं सगळं, पण ते टिंगल करू लागले. कोणाचं काही वाईट असलं की टिंगल करायला लोक असतात, वा काय रूप आहे, असं रूप ना आम्ही कधी स्वप्नात ना ऐकलं ना पाहिलं. असं रूप तर दुसरं असू शकत नाही. ही कन्या वरण करणार ना ह्यांचंच वरण करणार, असं म्हणून हरभऱ्याच्या झाडावर चढवू लागले. आता पहिल्यांदा तर कन्याने पाहिलं, आणि कन्याने पाहिलं तर ती घाबरून पळून गेली. मग हे मागून म्हणाले तिने ना आयुष्यात कधी इतकं सुंदर रूपच पाहिलं नसतं, म्हणून तिला विश्वासच पटत नसेल की स्वप्नात आहे का जागी, म्हणून ती गेली असेल. महाराज तुम्ही परत जा पुढच्या लाईनीमध्ये. हे परत जातात. दुसऱ्यांदा ती कन्या पाहते, परत घाबरून पळते, कोण असं करतंय, कोण माकड तोंड्या माझ्या स्वयंवरासाठी आणलाय पाठवलाय. ह्यांना तर काही विश्वास होत नाही. परत तिसऱ्यांदा रागमध्ये पाठवता. आता तर ती चिडून जाते, वैतागून जाते आणि पाठीमागे फिरते. नाही करायचं मला, वारंवार माझा अपमान चाललाय, माझ्या स्वयंवरासाठी माकड तोडे आणून ठेवले तिथं, वारंवार माझ्या समोर आणताय. आणि जसं मागे फिरते तिथं सशंगजकरम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरजीवेक्षण सहार वक्षस्थल कौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजं. दिव्य नारायण स्वरूपामध्ये भगवान नारायण तिथं उभे. आणि जसं त्या विश्वमोहिनीची विश्वसुंदरीची नजर भगवान नारायणांवर पडते, ती त्यांच्या गळ्यामध्ये जयमाल अर्पित करतात आणि त्या भगवान श्रीमन नारायणांचं वर्णन करतात. लक्ष्मी नारायण भगवान की जय. आता देवर्षी नारदांचा तिळ पापड म्हणतात की अरे अरे अरे, ज्याच्यावर विश्वास केला त्यानेच दगा दिला. मला लग्न कर, अरे स्वतःच एक लग्न झालेलं होतं आणि माझं दुसरं केलं, आपल्या भक्ताचं एकही होऊ दिलं नाही, हे फळ दिलं भक्तीचं. असं म्हणून तिळ पापड झाले. आणि ते मागे हसू लागले ना, ते म्हणले अहो महाराज स्वयंवराला येताना आरशात आपलं तोंड तर बघून यावं. आता आरसा नव्हता म्हणून तिथं त्या जलाशय होता. आता राजमहल म्हणल्यावर वॉटर टँक असणारच, बंगला म्हणल्यावर वॉटर टँक असणारच. पाण्यात आपलं तोंड पाहिलं तर काय माकडाचं तोंड. असा राग आला तिथं श्रापवाणी उच्चारली. आधी ते टिंगल करणारे जे दोघं होते ना त्यांना श्रापवाणी उच्चारली. साधू संतांनी टिंगल करता लाज वाटत नाही, आधी सांगता येत नव्हतं. आता ह्याची काय चूक होती, पण ज्यावेळेस राग येतो ना त्यावेळेस सगळा विवेक घेऊन जातो. ह्याची काही चुकी नव्हती तरी यांना श्राप दिला की तुम्ही राक्षस व्हाल म्हणून. साधू संतांचा अपमान करता आणि आता थेट जाब विचारायला भगवान नारायणांकडे जातात. योग मार्गाने आता नारायणांकडे जाताय. आणि जसं भगवान नारायणांच्या समोर जातात, आता भगवान चालले बरोबर कुंठाला, आणि तिथं देवर्षी नारद तिथं येऊन उपस्थित राहतात. आणि भगवान नारायण हात जोडून नमस्कार, आमचं आता नवीन लग्न झालंय, आशीर्वाद द्या. आता हे डोळे लाल लाल आणि तिळपापड झालेले, ते म्हणाले आशीर्वाद. आणि देवाला एक काय अपशब्द बोलले तो, आणि देवाला श्राप दिलाय माझा. आता ते सगळे अपशब्दात आपण जात नाही. शेवटी तो भक्त आणि भगवंताचा संवाद आहे, आपण त्याचा दुसरा अर्थ लावणारे कोण. देवर्षी नारद म्हणतात माझं माकडाचं तोंड केलंय ना, माकडाची मदत घ्यावी लागेल तुम्हाला. आणि मला पत्नीचा वियोग केलाय ना, तुम्हाला सुद्धा पत्नीचा वियोग होईल. आणि हे दोन्ही श्राप हे रामावतारामध्ये देवाने सत्य करून दाखवलेलं. पत्नीचा वियोगही झाला, माकडांची मदतही घ्यावी लागली. आता तो पुढचा भाग झाला. आणि भगवंताने तो श्राप ऐकला, तो श्राप शिरसावरने घेतला. आणि भगवंत थेट भगवंत तिथून अंतर्धान झाले, सगळं झालं. आता ज्यावेळेस शांत होऊन
देवर्षी नारदांनी विचार केला, काय करून बसलो, मी कामालाही नाही जिंकू शकलो. आधी काय हवे भाव होता, मी कामालाही जिंकलो, मी क्रोधालाही जिंकलो, मला कामही आवडता नाही आला, म्हणून लग्न करायची इच्छा झाली त्या विश्वमोहिनीच्या तिचं रूप पाहून. आणि क्रोध तर एवढा करून बसलो की आपल्या इष्टदेवाला श्राप देऊन बसलो. न मला काम जिंकता आला, न मला क्रोध जिंकता आला. शेवटी ज्यावेळेस बुद्धी ठिकाणावर आली, भगवान नारायणांकडे जातात आणि म्हणतात, देवा मला क्षमा करा. भगवान म्हणतात की मी क्षमा करणारा कोणी नाही, तू अपराध भगवान शंकरांचा केलायस. भगवान शंकरांनी तुला सांगितलं होतं की स्वतःची आत्मस्तुती कुठे जाऊन सांगू नकोस, करू नकोस. म्हणून आता ह्याच्यावर उपाय काय, तर गोस्वामी तुलसीदासजी शिवपुराणाच्याच पंक्तीचा श्लोकाचा अनुवाद करतात. जपहुजा ईशं कर सतनामा, होई हृदय तुरत विश्रामा. तू भगवान शंकरांच्या शतनाम स्तोत्राचा जप कर आणि शतनाम स्तोत्राचा जप करून बघ भगवान शंकरांचं सदयश गा, भगवान शंकरांचं तू यश गा, कथा गा. म्हणून शिवपुराणामध्ये तुम्ही पाहाल भगवान ब्रह्मदेवांपाशी देवर्षी नारद जिज्ञासा करतात आणि तिथं भगवान शंकरांची शिवकथा ते ऐकतात. बरं, हे महिमान भगवान शंकरांच्या नावाचं काम आणि क्रोध हे सगळे विकार नष्ट होतात. एकनाथ महाराजांनी आधी क्रोध हा क्रम का ठेवला, आधी क्रोध हा क्रम ह्यासाठी ठेवला, देवर्षी नारदांसारख्यांना सुद्धा असं वाटलं की भगवान शंकरांच्या कृपेने काम तर जिंकल्या जाऊ शकतो, क्रोध जिंकल्या जाऊ शकत नाही. म्हणून एकनाथ महाराज आधी क्रोधाचं नाव ठेवतात. भगवान शंकरांच्या कृपेने क्रोधही जिंकला जातो आणि भगवान शंकरांच्या कृपेने कामही जिंकला जातो. हे भगवान शंकरांच्या नामाचं महात्म्य. विठ्ठल विठ्ठल आता अजून काय काय प्राप्त होऊ शकतं. धर्मार्थ काम मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष, शिवदेखता प्रत्यक्ष. अरे मनुष्य जन्माला येऊन जे काही मिळवायची गोष्ट आहे ना, ते म्हणजे पुरुषार्थ आहे. बरं, पुरुषेण अर्थते प्रार्थते इति पुरुषार्थ. आणि हे पुरुषार्थ जे काही प्राप्तव्य आहे हे सगळं ह्या चार गोष्टींमध्ये सगळं येतं. जितकं काही तुम्हाला सद्वासना असेल, पुण्यकर्म करण्याची इच्छा असेल, हे सगळं धर्मामध्ये मोडल्या जातं. जितकं तुम्हाला काही विशेष अर्थार्जन प्राप्त करायचं हे सगळं अर्थ पुरुषार्थामध्ये बोललं जातं. तुमच्या जितक्या म्हणून काही कामना असतील, जितक्या म्हणून तुमच्या काही इच्छा असतील, त्या सगळ्या इच्छा काम पुरुषार्थामध्ये लिहित असतात. आणि तुम्हाला ह्या जन्म मरणाच्या चक्रापासून मुक्त होऊन सगळ्या प्रकारच्या दुःख, पाप, ताप, दोष यांच्यापासून मुक्त व्हायची जी इच्छा आहे ना, तुम्हाला ज्या आनंदामध्ये स्थित होण्याची जी इच्छा आहे ना, हे मोक्ष पुरुषार्थामध्ये स्थित होतं. त्या चार पुरुषार्थापेक्षा वेगळं ते काही प्राप्तव्य असं हे मनुष्य जन्माला नसतं. आता काही संतांनी मनोगत दिलेल्या लोकांना, भक्तांना प्रत्यक्ष इतकं त्याचा बोध होत नाही सखोल, म्हणून पंचम पुरुषार्थ वगैरे कुठे कुठे शब्द आलेले आहेत. पण या चारीमध्ये सगळं उर्वरित होतं. बरं, हे विशेष महिमान या पुरुषार्थांचं. ते सगळे पुरुषार्थ भगवान शंकराच्या कृपेने प्राप्त होतात. पण कसे हो? मेल्यावर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, मेल्यावर तुम्हाला अजून काय प्राप्त होईल. एकनाथ महाराज म्हणतात नाही,
धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष ह्याची देही याची डोळा. तुम्हाला जर हे पुरुषार्थ प्राप्त करायचे असतील याचं सर्वोच्च साधन म्हणजे भगवान शंकरांचं भजन आहे. विठोबा कुमार शिव देखता प्रत्यक्ष याच्यामध्ये दोन अर्थ सांगितलेले आहेत बरं गुरुजनांनी. भगवान शंकरांना पाहणाऱ्यांना हे प्राप्त होतं आणि भगवान शंकर ज्याच्यावर दृष्टी टाकतात भगवान शंकर ज्यांना पाहतात त्यांना हे सगळेच्या सगळे पुरुषार्थ प्राप्त होतात बरं. शिवपुराणामध्ये श्रवण मनन निधिध्यासन श्रवण मनन कीर्तन हा जो साधनेचा क्रम आलाय. आपल्याकडे मुक्तीचे दोन प्रकार आहेतच, सद्योमुक्ती आणि क्रममुक्ती. समजायले का? सरळ जाणे, त्वरित जाणे, लवकर जाणे आणि क्रमाक्रमाने हळूहळू जाणे. एकतर पक्षाची गती आहे उडून जाणे, पक्षी पटकन जातो, आणि मुंगीची गती आहे हळूहळू मुंगी जाते पण पोहोचते तिथंच. तर आपल्याकडे असं आहे की एकतर क्रमाने जावं, पहिली दुसरी तिसरी दोन मग 10वीत जावं. पण कोणी जास्तच VIP असेल तर डायरेक्ट लहानपणीच मोठ्या मोठ्या पदव्या प्राप्त करतात. तर शिवपुराणामध्ये वर्णन आलंय सर्व एकतर आधी क्रमसाधनाचा विचार आला की आधी श्रवण धर्माचं आचरण करावं, श्रवण करावं, मनन करावं, कीर्तन करावं, निधिध्यासन करावं, हे ह्या क्रमाने चालावं. पण जिथं भगवान शंकरांची तुमच्यावर दृष्टी होते सर्वम हि संभवती शंकर दृष्टीपाते विठ्ठल 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 विठ्ठल. जिथं भगवंताची दृष्टी ही तुमच्यावर पडते आणि जिथं भगवंताच्या मनामध्ये संकल्प होतो तिथं क्रम जो आहे ना गतार्थ होतो, क्रमाची आवश्यकता होत नाही. देशकाल या कशाचीच अपेक्षा न होता मनुष्य कृतार्थ होतो. हे भगवान शंकरांच्या शिव देखता प्रत्यक्ष याची देही याची डोळा हे आपल्याला प्राप्त होतं हे एकाच महाराज वर्णन करतात. पण आता कोणी म्हणलं की महाराज हे तर पूर्वयुगीतलं झालं, शिवपुराण तुम्ही सांगताय सत्यत्रेता द्वापर ह्या युगामध्ये ठीक होतं, हे कलियुग आहे आणि हे तर कराल कलियुग आहे, हे तर आधुनिकतेचं युग आहे, हे तर भौतिकतेचं युग आहे, ह्याच्यामध्ये प्राप्त होईल का? एकनाथ महाराज हे सांगतात चतुर्थ चरणामध्ये. एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव
वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम एका जनार्दनी शिव निवारी काही काळाचा भेव. जरा एकनाथ महाराज या गोष्टीचं प्रतिपादन करतात. काही काळ जरी असला तरी लक्षात घ्या, किती जरी घोर काही काळ आला ना तरी भगवंताचं भगवान शंकरांचं महात्म्य असं आहे, सगळ्या प्रकारचं भय ते हरण करणारी कृपा म्हणजे भगवान शंकरांची कृपा आहे. सगळ्या प्रकारचं आता कलीचे सगळे दोष खूप आले. कलीर दोष निधे राजन, कशा प्रकारचे दोष आहेत कलिकाला. जे काही दोष आपण आतापर्यंत वाचलेत ऐकलेत आपण डोळ्याने पाहतो त्याच्यापेक्षाही भयंकर दोष हे पुढे चालू जसं जसं कलियुग वाढेल तसं तसं येणार आहे बरं. पण त्या सगळ्या प्रकारच्या भयांपासून दूर करणारी कृपा म्हणजे भगवान शंकरांची कृपा आहे. आणि म्हणून सगळेच्या सगळे संत जन ते त्यांना प्रार्थना करतात. चंद्रोद्भासित शेखरी स्मर हरे. विशेषतः काय, अरे कोणी कामी असा, कोणी क्रोधी असा, कोणी लोभी असा, तुम्ही जसे असाल ना भगवान शंकर तुमचा अंगीकार करतात. म्हणून प्रवचनातच थोडासा स्पर्श झाला. भगवान शंकर हे सर्वगत दैवत. कोणी सात्विक असतील त्यांचा तर अंगीकार ऋषीमुनी इत्यादी सगळ्या तपस्यांचा अंगीकार, सात्विक संतांचा अंगीकार हे तर भगवान शंकर करतात. पण घोरातल्या घोर तमोगुणीच्या योनी आहेत, भूत प्रेत पिशाच इत्यादी त्यांचा अंगीकार सुद्धा करणारं एक मात्र दैवत ते म्हणजे भगवान शंकर आहे. गोड कथा इतिहास साधू जन गुरुजन सांगतात की सगळ्याच्या सगळ्या आता मनुष्यांना दैवत आहे, देवांना दैवत आहे, अजून सगळ्यांना दैवत आहे. पण आता भूतप्रेतांना कोणीच नव्हतं. कोण वाली आहे म्हणून उदास बसले होते आणि उदास बसले होते ना भगवान शंकरांना राहवलं नाही. भगवान शंकर त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले की का तुम्ही इतके उदास आहे, का तुम्ही इतके दुःखी आहेत, आमचा अंगीकार करायला कोणीच देव तयार नाही. ते म्हणाले ज्याचा कोणी नाही ना त्याचा मी हरकत नाही. ते म्हणाले आम्ही तुम्हाला काय अर्पित करावं. ते म्हणाले तुमच्याकडे काय असेल. ते म्हणाले आमच्याकडे भस्मास्त्र राख जाळून ओढली. भगवान म्हणाले तेही चालत. जे काही असेल ते सगळं ग्रहण करणारे असे सर्वजण भगवान शंकर आहेत. सुंदर एक भाव गुरुमुखातून ऐकलेला होता. कामाचं तर दहन भगवान करतातच. त्यांच्या तिसरा जो नेत्र आहे त्याच्यामधून काम ह्या दोषाचं निवारण. कोणी कामी असेल ना तरी भगवान शंकर त्याचा अंगीकार करतात. भगवान शंकरांच्या गळ्यामध्ये सर्प आहे. सर्प या तिन्ही दोषांचं प्रतीक आहे. सर्प हा सगळ्यात कामी असा प्राणी सांगितला. वेदामध्ये सुद्धा त्याचं वर्णन काही व भोगही. तर सर्प सगळ्यात कामी आहे आणि सर्प सगळ्यात क्रोधी सुद्धा आहे. परीक्षा घ्यायची तर त्यांनी घेऊन पाहिजे. आणि सर्प सगळ्यात लोभी सुद्धा आहे. म्हणून सर्पाच्या मस्तकावर मणी असतो किंवा आणि धनावर सर्प असतो. गाडलेल्या धनावर, सोन्यावर, हांड्यावर सर्पा लोभ आहे. ही लोभातली ओढी भगवान शंकर रूपामध्ये भगवान सर्पाला गळ्याला धारण करतात ना. याचं प्रतीक आहे. कोणी कामी असेल, कोणी क्रोधी असेल, कोणी लोभी असेल, कितीही दोषयुक्त असला तरी भगवान म्हणतात मी त्याला माझ्या गळ्याशी लावतो, इतकं त्याला प्रेम करतो. तुम्ही जसे असाल तसं भगवान शंकरांची शरणागती ग्रहण करा. त्यांनी कितीही मोठं काही काळाचं भय असेल तरी ते भय निवारित होईल. एवढं संत एकनाथ महाराज या अभंगाच्या ह्या भावात स्पष्ट करतात. खरं तर आजची सेवा अगदी अनपेक्षित झाली आहे. मला 2-3दा सांगण्यात आले महाराज तुमचं ऐकण्याची वगैरे कोणाची इच्छा नाही. बरं सगळ्यांना 5ची गाडी सापडायचं पडलेली आहे. त्याच्यामुळे लवकर तरी यथावकाश येते. मग येताना जशी सेवा झाली तशी भगवंताच्या चरणी अर्पित करतोय आणि इथंच विराम. शेवटची 5ची गाडी पकडायची. एका जनार्दनेची एका जनार्दनेची
केवळ दाखिवा